आणि आता भारताला नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळतेय, ज्याचं नाव आहे भार्गवास्त्र। ओडिशामधल्या गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी पार पडली। भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे। भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकूण 3 चाचण्या घेतल्या गेल्या आणि या दरम्यान 4 रॉकेट्स डागली गेली आणि ती सर्व यशस्वीपणे लक्ष्यावरती जाऊन आदळली। भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड अर्थात SDAL ने विकसित केलंय। समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवरती तैनातीसाठी डिझाइन केलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल। दरम्यान पाकिस्तान आणि दहशतवादी यांचं साटलोट कसं आहे हे आपण यापूर्वी अनेकदा पाहिले आणि ऑपरेशन सिंदूर मधनं तर पाकचा दहशतवादाच्या कनेक्शनचा बुरखा हा जगासमोर फाटलाय। आता पाकिस्तान सरकार याच दहशतवाद्यांवरती कोट्यवधींची खैरात करणार आहे। शहाबाज शरीफ यांचं सरकार दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये देणार आहे। ऑपरेशन सिंदूर मधनं भारतानं जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर मरकज ए तैयबा उद्ध्वस्त केलं। यात मसूदच्या कुटुंबातले 14 जण ठार झाले। ऑपरेशन सिंदूर मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानी सरकारनं शासकीय इतमामात दफनविधी केला। धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांच्या दफनविधीला पाक लष्करातले वरिष्ठ अधिकारी हजर होते। यावरनं दहशतवादी आणि पाकिस्तानच्या लष्कराचं साटलोटं समोर आलं। याहीपेक्षा कळस म्हणजे ज्या मरकज ए तैयबात दहशतवाद्यांना ट्रेनिंग मिळायचं ते मरकज भारतानं जमीनदोस्त केल्यावर आता पाकिस्तानी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून ते पुन्हा एकदा उभारणार आहे। त्यामुळे दहशतवाद्यांवरती पाकिस्तान सरकारकडनं कशी खैरात बरसवली जाते त्याचं हे ढळढळीत सत्य, ढळढळीत पुरावा। प्रत्येक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला 1 कोटी रुपये दिले जाणार आहेत पाकिस्तानी सरकारकडनं आणि याच नियमानुसार मसूद अझहरला 14 कोटी रुपये मिळतील। त्याच्या कुटुंबातील 14 जण या हल्ल्यामध्ये ठार झालेत, तर मरकज ए तैयबा की जिथं लष्कर ए तोयबाचा मोठा तळ होता आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं त्या मरकजची निर्मिती सुद्धा आता पाकिस्तान सरकार स्वखर्चातनं करणार आहे। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। त्यातलं सर्वात महत्त्वाचा आणि मोठा तळ होता हाच मरकज ए तैयबा। आणि जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांच्या विरोधातील भारतीय सैन्य दलाकडून एक मोहीम राबवली जाते। या मोहिमेच्या अंतर्गत जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त झालाय। AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत कारतूस जप्त झाली आहेत। सैन्य दलानं केलेल्या कारवाईमध्ये भारतीय चलन आणि आधार कार्डही जप्त करण्यात आलंय। दरम्यान कालच भारतीय सेनेनं पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। ठार झालेल्या 3 दहशतवाद्यांमध्ये दहशतवादी शाहिद अहमद कुट्टेचा समावेश होता। शाहिद अहमद कुट्टे हा पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हासिम मुसा याचा सहकारी होता। आणि ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं दिलेल्या दणक्यानं पाकिस्तान पुरता हादरलाय। यानंतर आता पाकिस्ताननं नरमाईची भूमिका घेतली आहे। पाकिस्तान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून गेलेल्या BSFचे जवान PK साहू यांना पाकिस्ताननं आता भारतात परत पाठवलंय। 22 दिवसांनी पाकिस्ताननं साहू यांची सुटका केली। पाकिस्ताननं त्यांना 23 एप्रिलला पकडलं होतं, मात्र आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्ताननं त्यांना सोडलेलं आहे। तर भारतानं सुद्धा एका पाक रेंजरची सुटका केली आहे। दरम्यान BSF जवान PK साहू यांच्या सुटकेनंतर त्यांच्या पश्चिम बंगालमधल्या घरात आणि कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्यांच्या कुटुंबियांनी भारत सरकारचे आभार मानलेत आणि एकमेकांना गोड खाऊ घालत कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। 20 दिन वो हमारे देश में नहीं थे, पाकिस्तान की तरफ से अरेस्ट हो गए थे। तो आज तो बहुत ही खुशी हुई। सुबह में ही फोन आया था CO साहब का वहाँ से कि देखिए वो PK साहब आ गए हैं, इंडिया आ चुके हैं, टेंशन मत लीजिए, वो एकदम सही सलामत है, आप टेंशन मत लीजिए, बिल्कुल ठीक है। और मेरे हस्बैंड ने भी मुझे वीडियो कॉल किया था, एकदम टोटली वो फिट है, फिजिकली फिट है,
और बोल रहे थे कि टेंशन मत लो, मैं ठीक हूँ, मैं फ्रेश होके मैं तुमको 3 बजे फोन करता। बात यही हुई, खुशी की बात हुई कि आपका लड़का आ गया इंडिया में। हमने बोला हमारा दुश्मन का मुंह से हमारे घर में लड़का आ गया, सबसे बड़ा खुशी की बात है। आप एक बार हमारे घर में आइए। आणि यापुढची बात